मेथड थर्ड, ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन मेथड. या मेथडमध्ये दिलेल्या एक्झाम्पलमधली दोन जी काही इक्वेशन आहेत, त्या दोन इक्वेशनची सुरुवातीला आपण ॲडिशन करतो आणि नंतर आपण त्यांची सबस्ट्रॅक्शन करतो. त्यामुळे या मेथडला मी नाव दिलेलं आहे ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन मेथड. मग या मेथडने एक्झाम्पल कधी सॉल्व्ह करायची, ही एक्झाम्पल्स कशी ओळखायची, तर दिलेल्या एक्झाम्पलमध्ये जे काही आपले एक्स आणि वायचे कोएफिशियंट असतात ते इंटरचेंज झालेले असतात. या ठिकाणी इक्वेशन 1 मध्ये आपण जर बघितलं तर एक्सचा कोएफिशियंट आहे 99 आणि या ठिकाणी वायचा कोएफिशियंट आहे 101. ते जर आपण इक्वेशन सेकंडमध्ये चेक केलं तर इक्वेशन सेकंडमध्ये एक्सचा कोएफिशियंट आहे 101 आणि वायचा कोएफिशियंट आहे 99. म्हणजे कोएफिशियंट इंटरचेंज झाले असतील तर ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन मेथड लागू होते. या ठिकाणी सुरुवातीला आपण काय करणार आहोत, ॲडिशन करणार आहोत. कोणाची, इक्वेशन 1 इक्वेशन 2 ची. मग ॲडिशन केल्यानंतर काय होईल, 99 प्लस 101 आन्सर किती येणार आहे ॲडिशन केल्यानंतर 200 एक्स प्लस ॲज इट इज 101 प्लस 99 पुन्हा किती येणार आहे 200च. हे दोन नंबर सेम येतात या मेथडमध्ये. व्हेरिएबल वाय. तर 499 प्लस 501 यांची ॲडिशन किती येते 1000. तर ह्या ठिकाणी एक्सचा कोएफिशियंट किती आहे 200, वायचा कोएफिशियंट 200 आणि या ठिकाणी किती आहे 1000. तिन्ही हे नंबर्स हे एकाच टेबलमधले आहेत, 200च्या टेबलमधले. तेव्हा आपण पूर्ण इक्वेशनला दोन्ही साईडला 200ने डिवाइड करू शकतोय. 200ने डिवाइड केल्यानंतर 200ला 200 कॅन्सल, 200ला 200 कॅन्सल, 1000 अपॉन 200, 205चा किती होतो 1000. दॅट्स वाय आन्सर किती आलं 5. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 हे आपलं न्यू इक्वेशन नंबर 3. आता एकदा ॲडिशन झाल्यानंतर पुन्हा त्या दोन इक्वेशनची आपण काय करतो, सबस्ट्रॅक्शन. पुन्हा हे दोन इक्वेशन ॲज इट इज लिहून घेतलीत. पण ह्या ठिकाणी आता मी काय करणार आहे सबस्ट्रॅक्शन. पण सबस्ट्रॅक्शन करत असताना मी फर्स्ट इक्वेशन सेकंडमधून मी सबस्ट्रॅक्ट करणार आहे, कारण एक्सचा कोएफिशियंट या ठिकाणी काय आहे मोठा आहे 101 आहे. 101 मधून 99 सबस्ट्रॅक्ट झालेत, आन्सर किती आलं 2x. 101 मधून किंवा 99 मायनस 101 आन्सर काय येणार आहे, यांचं सबस्ट्रॅक्शन 2 येणार आहे. मोठ्या संख्येची साईन काय येणार आहे -2. 501 मधून 499 सबस्ट्रॅक्ट झालेत, आन्सर किती आलं 2. आता ह्या इक्वेशनमध्ये पुन्हा ह्या ठिकाणी 2 आहे 2 आहे 2 आहे, आपल्याला डिवाइड करायला लागेल कशानं 2नं. 2 2 2 कॅन्सल, आन्सर किती एक्स मायनस वाय इज इक्वल टू अपॉन 2 1 इक्वेशन 4. म्हणजे आपल्याला ॲडिशन करून इक्वेशन 3 भेटलं, सबस्ट्रॅक्शन करून इक्वेशन 4 भेटलं. आता ह्यानंतर ह्या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 नेहमी आपण काय करणार आहोत ॲडिशन, ही स्टेप ठरलेली आहे. एकदा तुम्हाला इक्वेशन 3 भेटलं, इक्वेशन 4 भेटले की सरळ त्या दोघांची काय करून टाकायची, बेरीज करून टाकायची. मग इक्वेशन 3 इक्वेशन 4 ॲडिशन केल्यानंतर काय होणार आहे एक्स प्लस एक्स 2x, वायला वाय कॅन्सल, प्लस वाय मायनस वाय 0 येणार आहे. 5 प्लस 1 6 म्हणजे 2x इज इक्वल टू 6 म्हणजे x इक्वल टू 6 अपॉन 2 x इक्वल टू 3. पहिल्या व्हेरिएबलची आपल्याला व्हॅल्यू भेटलेली आहे. एकदा का तुम्हाला एका व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटली की जेवढे तुमच्याकडे इक्वेशन अवेलेबल आहेत त्यापैकी कोणत्याही इक्वेशनमध्ये या व्हेरिएबलची व्हॅल्यू तुम्ही पुट करू शकता. तर आपल्याला इक्वेशन किती आहेत 1 2 3 4. ह्या 4 इक्वेशनपैकी सिंपल इक्वेशन कॅल्क्युलेशनसाठी इझी इक्वेशन माझ्यामध्ये इक्वेशन 3 आहे, प्लसवाला आहे एक्स प्लस वाय इक्वल टू 5. या इक्वेशनमध्ये मी एक्स इक्वल टू 3 व्हॅल्यू पुट करतो. काय होईल एक्स इक्वल टू 3, वाय ॲज इट इज 5. हा प्लस 3 त्या साईडला शिफ्ट केला राईटला, काय होईल -3. 5 - 3 आन्सर किती देणार आहे 2. म्हणजे आपला सेकंड व्हेरिएबल वाय इक्वल टू 2. रिक्वायर्ड आन्सर काय एक्स वायची व्हॅल्यू 3 4 इज द रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. ॲडिशन सबस्ट्रॅक्शन मेथडमधलं एक्झाम्पल सेकंड. आता एक्झाम्पल सेकंड जर आपण चेक केलं तर ॲडिशन सबस्ट्रॅक्शनसाठी आपल्याला कोएफिशियंट इंटरचेंज असणं गरजेचं असतं. या ठिकाणी कोएफिशियंट इंटरचेंज आहेत का, एक्सचा कोएफिशियंट या ठिकाणी इक्वेशन 2 मध्ये वायला आहे आणि इक्वेशन 1 मधला वायचा कोएफिशियंट इक्वेशन सेकंडमध्ये एक्सला आहे. म्हणजे कोएफिशियंट इंटरचेंज आहेत. कोएफिशियंट इंटरचेंज असतील तर आपण ॲडिशन सबस्ट्रॅक्शन मेथड यूज करतो. मग सुरुवातीला आपण काय करणार आहे ॲडिशन इक्वेशन 1 इक्वेशन 2. ॲडिशन जर केली तर 49 प्लस 57 ॲडिशन किती होईल 106. तसंच -57 -49 सेम साईन, त्यामुळे ॲडिशन करावं लागेल. 57 आणि 49 यांची ॲडिशन किती होईल 106. सेम साईन असल्यामुळे मायनस साईन ॲज इट इज किंवा मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस साईन. ह्या ठिकाणी 172 आणि 252 ह्यांची पण आपण ॲडिशन करणार. ॲडिशन किती येईल 424. तर या ठिकाणी 424 म्हणजे 106 इंटू 4 यांची मल्टिप्लिकेशन किती येते 424. म्हणजे 424ला
4 आपण डिवाइड करू शकतो. या ठिकाणी 106 या ठिकाणी पण 106, प्रत्येक टर्मला आपण 106 ने डिवाइड करू शकतो. त्या डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 106. या ठिकाणी फक्त शिल्लक कोण राहील x, या ठिकाणी शिल्लक राहील y, मायनस साइन ॲज इट इज, आणि 424 डिवाइड बाय 106. आन्सर किती येणार आहे 4 न आपण मल्टिप्लाय करू शकतो. त्यामुळे x मायनस y इज इक्वल टू 4, इक्वेशन नंबर 3. आता ॲडिशन करून आपल्याला इक्वेशन 3 भेटलेलं आहे. तर आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायला लागेल, त्या थ्रू आपल्याला इक्वेशन 4 भेटेल. सबस्ट्रॅक्शन करत असताना 57 हा मोठा अंक आहे 59 पेक्षा, त्यामुळे आपण इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 सबस्ट्रॅक्ट करूया. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2, सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर या ठिकाणी 57 मधून 49 सबस्ट्रॅक्ट झाला, आन्सर किती येणार आहे 8. तसं इथं मायनस व मायनस प्लस होणार आहे, त्यामुळे प्लस 57 मधून मायनस 49 सबस्ट्रॅक्ट झालेत, आन्सर किती राहिलं प्लस 8y. या ठिकाणी 252 मधून मायनस 172 सबस्ट्रॅक्शन किती आली 80. या ठिकाणी 8च्या प्रत्येक टर्मला 8 न आपण डिवाइड करू शकतो. त्यामुळे 8 ने जर डिवाइड केलं तर आन्सर येईल x, या ठिकाणी y, या ठिकाणी 80/8, आन्सर किती 10. इक्वेशन 4. तर इक्वेशन 3, इक्वेशन 4 जर आपण ॲडिशन केली तर आपल्याला x भेटेल. समजा आपण सबस्ट्रॅक्शन केली तर आपल्याला y भेटेल. मग जर तुम्हाला x पाहिजे असेल तर ॲडिशन करा, y पाहिजे असेल तर सबस्ट्रॅक्शन करा. ठीक आहे. तर ॲडिशन केल्यानंतर या ठिकाणी इक्वेशन 3 आणि 4 ची x प्लस x 2x, y ला y कॅन्सल, 4 प्लस 10 14, 2x इक्वल 14 म्हणजे x इक्वल 14/2, x इक्वल टू 14/2. आन्सर किती येणार आहे 7. आपल्याला फर्स्ट व्हेरिएबल भेटलेला आहे x. सेकंड जर व्हेरिएबल आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला इक्वेशन अवेलेबल आहेत 1 2 3 4. कुठल्याही इक्वेशन मध्ये पुट करा. सिंपल इक्वेशन असतात 3 आणि 4. यापैकी कुठल्याही एका इक्वेशन मध्ये पुट करा. मी इक्वेशन 4 चूज केलेलं आहे. इक्वेशन 4 काय आहे x प्लस y इक्वल टू 10. या ठिकाणी x इक्वल 7 पुट करणार आहे आपण. मग y इज इक्वल टू इकडे 10 आहे, हा प्लस 7 तिकडे गेल्यानंतर काय होईल -7. मग 10 - 7 आन्सर किती 3, म्हणजे आपला हा सेकंड व्हेरिएबल. आपला आन्सर काय आलं x इक्वल टू 7, y इक्वल टू 3 इज द रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्याची नेक्स्ट मेथड आहे ग्राफिकल मेथड. आपण ग्राफिकल मेथडद्वारे ही सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो आणि x आणि y च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. मग त्यासाठी आपल्याला सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन जे असतात, लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल जे आहे त्याचा ग्राफ नेमका काय असतो ते माहिती असणं गरजेचं आहे. तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा ग्राफ हा ऑलवेज स्ट्रेट लाईन असतो. थोडक्यात आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे, म्हणजे हा आपला ग्राफ तयार करायचा आहे. आणि हा ग्राफ तयार करण्यासाठी काही स्टेप्स आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे, आणि त्या स्टेप्स आपल्याला या व्हिडिओमध्ये स्टडी करायचे आहेत. त्यातली फर्स्ट स्टेप काय आहे, फाइंड ॲटलिस्ट 4 ऑर्डर्ड पेअर फॉर गिवन इक्वेशन. आपल्याला जे काय दिलेलं इक्वेशन असेल त्या इक्वेशनसाठी 4 ऑर्डर्ड पेअर तयार करणं गरजेचं आहे. आपल्याला x ची व्हॅल्यू काहीतरी अझूम करायची आहे, त्याद्वारे आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची आहे. अशा प्रकारे आपल्याला एक ऑर्डर पेअर भेटेल. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑर्डर्ड पेअरसाठी कॅल्क्युलेशन तयार करायचे आहेत. आणि या कॅल्क्युलेशन थ्रू आपल्याला 4 ऑर्डर पेअर तयार झाल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला टेबल बनवायचं आहे. थोडक्यात फर्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे, 4 ऑर्डर पेअर तयार करायचे आहेत आणि त्यांच्यापासून आपल्याला टेबल बनवायचं आहे. ह्या ठिकाणी प्रश्न काय आहे, आपल्याला 4 ऑर्डर पेअरची काय गरज आहे. कारण आपण जर स्ट्रेट लाईनचा विचार केला तर मिनिमम 2 पॉइंट्स आपल्याला गरजेचे असतात. एका ऑर्डर पेअर पासून आपल्याला 1 पॉइंट भेटतो. 4 ऑर्डर पेअर पासून आपल्याला किती पॉइंट भेटणार आहेत, 4 पॉइंट भेटणार आहेत. पण आपल्याला स्ट्रेट लाईनसाठी किती पॉइंटची गरज आहे, 2 पॉइंटची गरज आहे. ह्या ठिकाणी 4 पॉइंटचा आपण एवढा विचार का करतो, समजा आपण 2 पॉइंट पासून ग्राफ तयार करण्याचा विचार केला, समजा एका जरी पॉइंटचं कॅल्क्युलेशन मध्ये काही मिस्टेक झाली असेल, एका जरी पॉइंटच्या कॅल्क्युलेशनला मिस्टेक झाली असेल तर आपला ग्राफ चुकीचा येऊ शकतो. आणि ही मिस्टेक अवॉइड करण्यासाठी आपण 4 ऑर्डर्ड पेअर घेणार आहोत. थोडक्यात आपण 4 पॉइंट्स तयार करणार आहोत. ही आपली फर्स्ट स्टेप आहे. सेकंड स्टेप काय आहे, ड्रॉ एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ऑन ग्राफ पेपर. आपण हे जे काही कॅल्क्युलेशन करणार आहे किंवा टेबल तयार करणार आहे ते ग्राफच्या बॅक साईडला तयार करणार आहे. आता ग्राफ पेपरवर आपल्याला एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस प्लॉट करायचे आहेत. आणि त्यानंतर आपण हे जे काही फर्स्ट स्टेपमध्ये 4 ऑर्डर पेअर तयार केले आहेत त्या 4 ऑर्डर पेअर पासून आपल्याला 4 पॉइंट्स प्लॉट करायचे आहेत. प्लॉट दी पॉइंट्स, 4 पॉइंट्स. आपली सेकंड स्टेप आहे. थर्ड स्टेप काय आहे, चेक ऑल 4 पॉइंट्स लाईज ऑन वन लाईन.
आता हे जे काय आपण 4 पॉईंट्स प्लॉट केलेले आहेत, ग्राफ न काढता म्हणजे आपल्याला ड्रॉ करायचं नाही, स्केलद्वारे हे 4 पॉईंट्स कोलिनियर आहेत का हे आपल्याला चेक करायचं आहे. जर ते 4 पॉईंट्स कोलिनियर नसतील तर आपण रीचेक करू शकतो आपलं कॅल्क्युलेशन. ज्या पॉईंटचं आपल्याला जो पॉईंट आपला कोलिनियर येत नाही त्या पॉईंटचं आपण कॅल्क्युलेशन रीचेक करू शकतो आणि ते आपण लिनियर बनवू शकतो. किंवा समजा 3च फक्त पॉईंट कोलिनियर असतील तर 3 पॉईंट पासून आपण स्ट्रेट लाईन तयार करू शकतो. त्यासाठी आपल्याला ही स्टेप 3 खूप अहम आहे. स्टेप 3 मध्ये आपण फक्त काय करणार आहे, चेक करणार आहे आपलं कॅल्क्युलेशन करेक्ट आहे की रॉंग आहे. ठीक आहे. मग त्यानंतर 4th स्टेप येते. 4th स्टेप मध्ये आपण ड्रॉ अ लाईन फ्रॉम दिस पॉइंट्स. 4th स्टेप मध्ये काय आहे, ड्रॉ अ लाईन फ्रॉम दिस पॉइंट्स. आपण जे काय आता 4 पॉइंट्स तयार केलेले आहेत, चेक केलेले आहेत, त्याद्वारे आपण आता पेन्सिलद्वारे एक लाईन ड्रॉ करू शकतो. आणि ही आपली फायनल स्टेप आहे ज्याद्वारे आपल्याला 2 लिनियर इक्वेशनचा ग्राफ भेटणार आहे. ग्राफ कोणता असणार आहे, स्ट्रेट लाईन. मग जर आपल्याला सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करा अशा ग्राफिकल मेथड असा जर क्वेश्चन विचारला असेल तर आपल्याला 2 इक्वेशनसाठी 2 स्ट्रेट लाईन तयार करावे लागतील ग्राफमध्ये. आणि ज्या ठिकाणी या 2 स्ट्रेट लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट होतील तो जो काय पॉइंट आहे तो पॉइंट म्हणजे आपल्याला एक ती ऑर्डर पेअर असेल, त्या ठिकाणी आपल्याला एक्स ची आणि वाय ची व्हॅल्यू भेटेल. आणि ती एक्स ची आणि वाय ची व्हॅल्यू म्हणजे दिलेल्या सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनचं सोल्युशन. तर अशा प्रकारे आपण ग्राफिकल मेथडद्वारे ज्या ठिकाणी इंटरसेक्शन झाला असेल त्या ठिकाणचा पॉइंटद्वारे आपण एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढू शकतो आणि आपल्या इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट करू शकतो. ते आपल्याला स्टेप बाय स्टेप पुढच्या व्हिडिओमध्ये स्टडी करायचं आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन ग्राफिकल मेथडद्वारे सॉल्व्ह करायचे आहेत. त्याचे एक्झाम्पल आपल्याला स्टडी करायचे. त्यातलं एक्झाम्पल फर्स्ट, x प्लस वाय इज इक्वल टू 6 याला आपण इक्वेशन 1 अजूम करूया. x मायनस वाय इज इक्वल टू 4 याला इक्वेशन आपण सेकंड अजूम करूया. मग जर आपल्याला ग्राफिकल मेथडद्वारे सोल्युशन जर आपल्याला शोधायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा टेबल बनवावं लागतील. त्याच्या काय जे असणाऱ्या स्टेप्स आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत. त्या स्टेपनुसार फर्स्ट स्टेप काय आहे, आपल्याला टेबल बनवावं लागेल. पण टेबल बनवण्या अगोदर आपल्याला दिलेल्या इक्वेशन वरून एकतर x इन टर्म्स ऑफ y किंवा y इन टर्म्स ऑफ x रिप्रेझेंट करावं लागेल. आणि दोन्हीपैकी y जर तुम्ही रिप्रेझेंट केला इन टर्म्स ऑफ x तर बेटर राहील. y आपल्याला रिप्रेझेंट करणं बेटर राहील इन टर्म्स ऑफ x. या ठिकाणी दोन्ही ठिकाणी मी y रिप्रेझेंट केला इन टर्म्स ऑफ x. तर असं का, समजा तुम्ही x जर या ठिकाणी पुट केला तर तुम्हाला y भेटेल. म्हणजे सिक्वेन्स वाईज आपल्याला सोपं जाईल. ठीक आहे. त्यासाठी y या ठिकाणी मी रिप्रेझेंट केला इन टर्म्स ऑफ x. त्यासाठी मला हा x पॉझिटिव्ह आहे, मला फक्त y या साईडला पाहिजे होता, त्यामुळे मी हा पॉझिटिव्ह x त्या साईडला शिफ्ट केला. काय झाला, निगेटिव्ह x म्हणजे सिक्स मायनस x. तर आपल्या या ठिकाणी x च्या व्हॅल्यूज अजूम करायच्या आहेत. मग त्या स्टेपर्यंत आपण टेबल बनवून घ्या. मग टेबल बनवत असताना आपल्याला 3 रोज आणि 5 कॉलम्स तयार करायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला टेबल बनवून घ्यायचं आहे. या ठिकाणी एक्स वाय ह्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यूज आता घेत जायचं आहे, त्यानुसार आपल्याला वाय भेटेल. आता एक्स ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी मी 0 घेतलेलं आहे, ह्या ठिकाणी 1 घेतलेलं आहे, ह्या ठिकाणी 2 घेतलेलं आहे, 3 घेतलेलं आहे. तर एक्स ची व्हॅल्यू किंवा वाय ची व्हॅल्यू आपल्याला अशा प्रकारे घ्यायची आहे की एक्स आणि वाय ह्या दोन्हीही व्हॅल्यू 8 च्या पुढे शक्यतो जाऊ नयेत किंवा 10 च्या पुढे तर किमान जाऊ नयेत, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तशा प्रकारे आपल्याला व्हॅल्यू चूज करायचे आहेत. तर वाय इन टर्म्स ऑफ जर एक्स आपण रिप्रेझेंट केला असेल तर एक्स घेताना 8 च्या पुढे घेऊ नका. तसं केल्यामुळे आपला ग्राफ काय होईल, इझी जाईल. ग्राफ प्लॉट करताना आपल्याला जास्त डिफिकल्टी जाणार नाही. जर तुम्ही व्हॅल्यू जर मोठ्या घेतल्या, समजा नंबर आपले एक्सचे किंवा वायचे नंबर मोठे असतील, 12 असतील, 13 असतील, तर आपल्याला ग्राफ प्लॉट करताना किचकटपणा जाणवेल. त्यासाठी आपल्याला एक्स आणि वाय शक्यतो 10 च्या आत किंवा 8 च्या आत कसे येतील यासाठी प्रयत्न करायचा आहे. या ठिकाणी मी x किती घेतलेला आहे, 0 घेतलेला आहे. मग x जर 0 असेल तर 6 मायनस 0 आन्सर काय येणार आहे, 6च. म्हणजे y आपल्याला किती भेटला, 6 फर्स्ट पेअर. समजा मी x किती घेतला, 1 घेतला तर 6 मायनस 1 आन्सर किती आलं, 5. x जर 1 असेल तर आपल्याला y किती भेटतो, 5 भेटतो, 6 मायनस 1. समजा मी x किती घेतला, 2 घेतला. x जर 2 असेल तर 6 मायनस 2 आन्सर किती येणार आहे, 4 येणार आहे, y इक्वल टू 4. x समजा 3 घेतला, 6 मायनस 3 आन्सर काय येणार आहे, 3 म्हणजे y इक्वल टू 3. असे आपल्याला 4 पेअर भेटलेले आहेत इक्वेशन 1 साठी. तसंच आपल्याला इक्वेशन 2 साठी y रिप्रेझेंट मला करायचं आहे इन टर्म्स ऑफ x. हा मायनस y तिकडे मी शिफ्ट केला, राईटला गेला, प्लस y झाला. हा प्लस 4 इकडे आल्यानंतर मायनस झाला, x मायनस 4 इज इक्वल टू y. म्हणजेच काय, y इज इक्वल टू x मायनस 4.
या रिलेशनवरून आपल्याला टेबल बनवायचा आहे, टेबल 3/5चा. या ठिकाणी एक्स अजूम करायचा आहे. एक्स सुरुवातीला किती घेतला, 4 घेतला, मग 4 - 4 0, म्हणजे वाय किती आला, 0 आला, वाय 0 आला. समजा मी एक्स किती 5 घेतला, तर 5 - 4 उत्तर किती आलं, 1, वाय इक्वल टू 1. एक्स इक्वल टू समजा मी 3 घेतला तर काय होईल, 3, 4 - 3, आन्सर काय येणार आहे 1, पण मोठ्या संख्येचे चिन्ह वजा. अशा प्रकारे आपण 3 पेअर तयार करून घेतलेले आहेत. समजा आता एक्स किती घेतला मी, 2 घेतला, तर 4 - 2 उत्तर काय येणार आहे 2, पण मोठा नंबर कोण आहे 4, त्याचं उत्तर काय, त्याचं साईन काय येणार आहे मायनस. तर ह्या 4 पेअर सेकंड इक्वेशनसाठी पण आपण बनवून घेतलेले आहेत. तर या 4 पेअर पासून एक स्ट्रेट लाईन तयार होईल, या 4 पॉईंट पासून ह्या 4 पेअर पासून सेकंड स्ट्रेट लाईन तयार होईल. पहिला पॉईंट काय आहे या इक्वेशनचा, 0, 6. 0 एक्स वरचा 0 इथंच असणार आहे, वायचा 0 पण इथंच असणार आहे. वायचा अर्थ या ठिकाणी काय आपल्याला पाहिजे, 6 पाहिजे, 6 इथं आहे, म्हणजे हा आपला काय आहे फर्स्ट पॉईंट. सेकंड पेअरचा सेकंड पॉईंट, एक्स इक्वल टू 1, वाय इक्वल टू 5, वाय इक्वल टू 5, हा आपला सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट 2, 4. 2 कुठं आहे, एक्स वर ह्या ठिकाणी आहे +2. 4 वाय ॲक्सिस वर कुठं आहे, ह्या ठिकाणी आहे, म्हणजे 2 हा 4 हा आपला थर्ड पॉईंट. आणि लास्ट पॉईंट 3, 3. एक्स इक्वल टू किती 3 आणि वाय इक्वल टू 3. 3 एक्सचा 3 वायचा ह्या ठिकाणी इंटरसेक्ट होतील, हा आपला फोर्थ पॉईंट. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला 4 पॉईंट्स भेटलेले आहेत. 4 पेअर पासून 4 पॉईंट्स. आता हे 4 पॉईंट्स नजरेने जर आपल्याला कळतं की हे लिनियर आहेत, त्यामुळे आपण लाईन ड्रॉ करू शकतो. बाय स्केल या ठिकाणी मी लाईन ड्रॉ केलेली आहे. सेम अशाच प्रकारे आपल्याला सेकंड इक्वेशनसाठी 4 पेअर पासून 4 पॉईंट्स तयार करायचे आहेत. पहिला पॉईंट कोण आहे 4, 0. एक्स ॲक्सिसवर 4 आणि वायचा 0, म्हणजे हा पॉईंट हाच असणार आहे. त्यानंतर 5, 1. एक्स ॲक्सिसवर 5, वाय ॲक्सिसचा 1 एकमेकाला ह्या ठिकाणी इंटरसेक्ट होतील, हा आपला सेकंड पॉईंट. थर्ड 3 - 1. एक्सचा 3 वायचा -1 ह्या ठिकाणी एकमेकाला इंटरसेक्ट होतील, थर्ड पॉईंट. लास्ट आहे 2 - 2. 2 - 2 ह्या ठिकाणी इंटरसेक्ट होतील. तर अशा प्रकारे आपल्याला हे 4 पॉईंट्स सेकंड इक्वेशन पासून भेटलेले आहेत. आणि हे 4 पॉईंट्स पण काय आहेत, लिनियर आहेत. एका जर समजा यात पॉईंट बसत नसता तर मला समज असतं की माझं त्या पॉईंटचं कॅल्क्युलेशन चुकलेलं आहे, तिथं मिस्टेक झालेलं आहे, आणि मी लगेच करेक्शन पण करू शकलो असतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला स्टेप 4 नुसार आता स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. ही आपली सेकंड इक्वेशनची स्ट्रेट लाईन. आता ह्या 2 स्ट्रेट लाईन एकमेकांना या ठिकाणी इंटरसेक्ट झालेला आहेत. त्यामुळे हा आपला जो पॉईंट आहे, हा पॉईंट, ह्या पॉईंट नुसार एक्स ची व्हॅल्यू किती येते 5 येते आणि वाय ची व्हॅल्यू किती येते 1 येते. म्हणजे एक्स इक्वल टू 5 आणि वाय इक्वल टू 1 हेच आपलं ह्या दिलेल्या सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनचं काय आहे, सोल्युशन आहे. ग्राफिकल मेथड एक्झाम्पल सेकंड मध्ये आपल्याला फर्स्ट इक्वेशन काय दिलेलं आहे, 3x - 4y इज इक्वल टू -7. आणि सेकंड इक्वेशन काय आहे, 5x - 2y इज इक्वल टू 0. आपल्याला y इन टर्म्स ऑफ x तयार करायचं आहे. या इक्वेशन मध्ये आपल्याला -4y हा त्या साईडला शिफ्ट करावा लागेल. -4y RHS ला गेला, काय झाला +4y. या ठिकाणी RHS ला राईट साईडला कोण आहे -7, ते जर आपण लेफ्टला शिफ्ट केला तर -7 चा काय होईल +7, म्हणजे 3x + 7 इज इक्वल टू 4y. मग आपल्याला तयार कोण करायचं आहे y. आपल्याला y ची किंमत काढायची आहे इन टर्म्स ऑफ x. हा 4 आपल्याला शिफ्ट करायला लागेल कुठं, लेफ्टला. हा 4 पण आपल्याला शिफ्ट करायला लागेल लेफ्टला. हा 4 y बरोबर मल्टिप्लाय आहे, त्या साईडला गेल्यानंतर तो डिवाइड होईल, म्हणजे y आपला काय राहील 3x + 7 अपॉन 4, म्हणजे y काय 3x + 7 अपॉन 4. अशा प्रकारे आपण y तयार करून घेतलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला टेबल बनवायचं आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे टेबल आपल्याला 3/5 चा बनवायचा असतो. एक्स वाय आपल्याला एक्स ची व्हॅल्यू अजूम करायची आहे. तर ह्या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू अजूम करताना थोडीशी आपल्याला काळजी घ्यावी लागेल. थोडीशी आपल्याला ट्रायल आणि एरर मेथड वापरावी लागेल. म्हणजे एक्स इक्वल टू 1 पुट करावं लागेल. 1 पुट करून आपल्याला शक्यतो पॉईंटच्या स्वरूपात आन्सर येऊ नये याची काळजी घ्या. या ठिकाणी जर मी एक्स इक्वल जर 1 घेतला तर काय होईल 3 1 चा 3 3 + 7 10 अपॉन 4 4 न 10 ला कम्प्लीट आपण डिवाइड करू शकत नाही, पॉईंट मध्ये आन्सर येईल.
पॉईंटमध्ये येऊन नाही शक्यतो यासाठी आपल्याला ट्रायल आणि एरर मेथड म्हणजे नंबर पुट करा, शक्यतो भाग जाणारा नंबर येतो का, 4च्या मल्टिपलमध्ये नंबर येतो का हा चेक करा. समजा मी x इक्वल टू -1 घेतलं, त्या ठिकाणी मी घेतलेलं आहे x इक्वल टू समजा मी -1 घेतलं तर -1 × 3 -3 +7 या ठिकाणी काय आहे +7 या ठिकाणी काय आलेलं आहे -3 हा -3 आणि हा +7 आन्सर काय येईल 4 येणार आहे. 7 मधून -3 गेला, 7 मधून 3 कमी झाले, आन्सर काय येणार आहे 4. ह्या ठिकाणी आन्सर 4 येणार आहे. कधी x जर -1 घेतला तर मग हा 4/4 आपल्याला आन्सर काय भेटेल 1 भेटेल. हा 1 कोण असेल y असेल. म्हणजे x जर -1 घेतला तर y किती येतो 1 येतो. अशा प्रकारे तुम्हाला ट्रायल आणि एरर द्वारे शक्यतो कंप्लीट नंबर घेण्याचा प्रयत्न करा. x समजा मी 3 घेतला, समजा 2 घेतला तर काय होईल बघा, x इक्वल टू 1 घेऊन झाला, -1 घेऊन झाला. समजा मी 1 घेतला असतं तर 10 आला असतं, मी 1 घेऊन चालत नाही म्हणून -1 घेतला. तसं आपण आता 2चा विचार करूया. समजा मी 2 घेतला तर काय होईल 2 × 3 6 येणार आहे. 6 + 7 किती होणार आहे 13 होणार. 13ला भाग जात नाही 4 न, तर मी 2चा विचार करणार नाही, मग 3चा विचार करूया. 3 × 3 किती होईल 9 होईल. 9 + 7 किती होईल 9 + 7 किती होणार आहे 16 होणार आहे. 16/4 16ला 4 न भाग जातो कितीचा 4चा. म्हणजे जर x मी 3 घेतला तर 3 त्रिक 9 9 + 7 16 16/4 उत्तर किती येतं 4. या ठिकाणी आन्सर किती आलेला आहे 4. x जर 3 असेल तर y 4 असणार आहे. सेकंड पेअर. तसंच x इक्वल तुम्ही 4 घेऊन विचार करून बघा, 5 घेऊन विचार करून बघा, 6 घेऊन विचार करून बघा, भाग जात नाही. पण जर तुम्ही 7 घेतला तर 7 3चा किती होणार आहे 21 + 7 28 आणि 28 डिवाइड बाय 4 पुन्हा 7 4चा या ठिकाणी काय आहे 7 4चा 4 7चा असं म्हणलं तरी चालेल. 4 7चा किती असतो 28. त्यामुळे x जर तुम्ही 7 घेतला तर इथं न्यूमरेटरमध्ये आन्सर येतं 28 आणि 28ला 4 न भाग जाऊन y किती भेटतो 7 भेटतो. ही आपली थर्ड पेअर. अशाच प्रकारे आपण निगेटिव्ह मध्ये चेक करू. आता इथून पुढे मी 8 9 10 ह्यांचा विचार करणार नाही, कारण ते नंबर्स आपल्याला ग्राफमध्ये ॲक्सिसवर प्लॉट करताना जास्त प्रमाणात म्हणजे ग्राफ मोठा होईल, आपला लेंदी होईल, त्यासाठी आपण जास्त मोठे नंबर घेणार नाही. या ठिकाणी आता -5 एक समजा मी -5 घेतला तर काय होईल -5 × 3 किती होणार आहे -15 किती होणार आहे -15. ठीक आहे. हा -15 आणि हा +7 15 मधून 7 मायनस करा, कमी करा, किती होईल 8 येणार आहे. आणि 15चं साइन काय आहे मायनस, म्हणजे आन्सर काय येणार आहे -8 आणि अपॉन किती आहे 4 म्हणजे उत्तर किती येणार आहे -2. या ठिकाणी उत्तर काय आलेलं आहे -2. जर x आपण -5 घेतला तर आपल्याला y किती भेटतो -2. अशा प्रकारे आपल्याला 4 पेअर भेटलेले आहेत. कोणासाठी इक्वेशन 1 साठी. तसं आपल्याला इक्वेशन 2 साठी आता चेक करायचं आहे. पण इक्वेशन 2 लिहून घ्या. 5x - 2y = 0. आपल्याला y तयार करून घ्यायचा आहे, त्यामुळे -2y मायनस असल्यामुळे आपण त्याला तिकडे शिफ्ट केला, तर तिकडे गेल्यानंतर काय झाला +2y झाला. 5x = 2y. आपल्याला y पाहिजे. या ठिकाणी 2y बरोबर कसं आहे मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यानंतर डिवाइड झाला. 5x/2 म्हणजे y. y म्हणजे काय 5x/2 म्हणजे काय 5 × x/2. या ठिकाणी आपल्याला टेबल बनवायचं आहे 3 आणि 5 कॉलम्स. आता x ची व्हॅल्यू आता घेत असताना 2च्या मल्टिपल मध्ये x जर घेतला तुम्ही तर तुम्हाला कॅल्क्युलेशन सोपं जाईल. पण 2 ने या ठिकाणी आपल्याला समजा मी x = 2 घेतला तर 2/2 एकमेकाला कॅन्सल. आन्सर काय y = 5. x2 असेल 2 ला 2 कॅन्सल, y किती 5. एक समजा आता -2 घेतला तर 2 ला 2 कॅन्सल, फक्त मायनस साइन शिल्लक राहील, ते मायनस साइन कुठे येणार आहे 5 येणार आहे, म्हणजे y = -5. एक समजा आपण 0 घेतला तर 0 न्यूमरेटर मध्ये आन्सर 0 आणि 0/2 आन्सर काय 0. म्हणजे जर x 0 असेल तर y पण काय असेल 0 असेल. आपल्याला 3 पेअर भेटलेले आहेत. आता बाकी कुठल्या जरी तुम्ही नंबरचा विचार केला, समजा 1 पुट केला 2 पुट केला तर आपल्याला आन्सर पॉईंट मध्ये येणार आहे. या ठिकाणी एक पॉईंटचं एक्झाम्पल असावं म्हणून मी इथं 1 पण घेतलेलं आहे. एक समजा मी 1 घेतला तर 5 1चा 5 इथे काय येणार आहे 5 आणि 5/2 म्हणजे 5चा हाफ किती होणार आहे 2.5. 5चे निम्म किती होणार आहे 2.5. म्हणजे x जर 1 असेल तर 5/2 होईल आणि 5/2 म्हणजे काय 2.5 अडीच. म्हणजे आपल्याला अशा प्रकारे सेकंड इक्वेशन साठी 4 पेअर भेटलेल्या आहेत. आणि इथं आपल्याला हा टेबल बनवता आला, त्यानंतर आपण काय बनवणार आहे ग्राफ बनवणार आहे.
स्टेप नंबर सेकंड, प्लॉट दी ग्राफ्स, प्लॉट एक्स ॲक्सिस, ड्रॉ एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. त्याचे आपल्याला हे पॉईंट्स आता प्लॉट करायचे आहेत. पहिल्यांदा आपण या इक्वेशन 1 साठी तयार करूया. -1 1 -1 -1 एक्स ॲक्सिसवर शोधा कुठे येणार आहे ह्या ठिकाणी, +1 वाय ॲक्सिसवर इथे येणार आहे. -1 +1 हा आपला फर्स्ट पॉईंट. सेकंड 3 4, सेकंड काय आहे 3 4, 3 एक्स ॲक्सिसवर पॉझिटिव्ह इथं आहे, वाय ॲक्सिसवर पॉझिटिव्ह 4 इथं आहे. ह्या दोघांचं इंटरसेक्शन ह्या ठिकाणी होणार आहे. हा आपला सेकंड पॉईंट. फर्स्ट पॉईंट सेकंड पॉईंट 2 पॉईंट झालेत. अजून 2 पॉईंट 7 7, 7 एक्स ॲक्सिसवर ह्या ठिकाणी येणार आहे, वाय ॲक्सिसवर पॉझिटिव्ह 7 ह्या ठिकाणी आहे. ह्या दोघांचं इंटरसेक्शन ह्या ठिकाणी होणार आहे. थर्ड पॉईंट -5 -2, -5 या ॲक्सिसवर ह्या ठिकाणी येणार आहे आणि -2 वाय ॲक्सिसवर खाली येणार आहे, इथं येणार आहे -2. -5 -2 या दोघांचे इंटरसेक्शन ह्या ठिकाणी होणार आहे. अशा प्रकारे आपल्याला 1 2 3 4 असे आपल्याला 4 पॉईंट स्पॉट करता आलेले आहेत. आणि 4 पॉईंट्स कोलिनियर आहेत, एक रेषीय आहेत. त्यामुळं ह्या पॉईंट थ्रू मी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केलेला आहे आणि ही स्ट्रेट लाईन म्हणजे आपल्या त्या इक्वेशनचा ग्राफ. तसंच आपल्याला सेकंड इक्वेशनसाठी पहिला पॉईंट काय आहे 2 5, एक्स ॲक्सिसवरचा 2 वाय ॲक्सिसवरचा 5 फर्स्ट पॉईंट, एक्स ॲक्सिसवरचा -2 वाय ॲक्सिसवर -5 हा पॉईंट फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट 0 0 म्हणजे ओरिजिन. 1 2.5, 1 कुठे येणार आहे इथे येणार आहे 2.5, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे. यांच्या बरोबर सेंटरला कोण असणार आहे आपला ग्राफ पेपरवर त्या छोट्या छोट्या लाईन्स असणार. त्याद्वारे आपण हा 2.5 शोधून काढू शकतोय. हा 1 हा 2.5 यांचं इंटरसेक्शन ह्या ठिकाणी झालेलं आहे. असे आपल्याला 4 पॉईंट्स भेटलेले आहेत. 1 2 3 4 हे पण 4 पॉईंट्स कोलिनियर आहेत, म्हणजे काही मिस्टेक झालेली नाही आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये. ह्या थ्रू पण आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करू शकतो. म्हणजे आपली स्टेप 4, ड्रॉइंग स्ट्रेट लाईन थ्रू पॉईंट्स. अशा प्रकारे आपण सायमल्टेनियस जे काही 2 लिनियर इक्वेशन आपल्याला दिली होती, त्या 2 लिनियर इक्वेशनच्या 2 स्ट्रेट लाईन ह्या ठिकाणी प्लॉट केलेल्या आहेत. आणि ह्या दोन्ही स्ट्रेट लाईन एकमेकांना इंटरसेक्ट झालेल्या आहेत कुठं ह्या ठिकाणी. आणि हा जो काय पॉईंट आहे ह्या पॉईंटचं जे काही इंटरसेक्शन जे एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट आहेत, ह्या ठिकाणी जर बघितलं तर एक्स कोऑर्डिनेट कोण आहे 1 आहे आणि वाय कोऑर्डिनेट कोण आहे 2.5. आणि हेच आपलं काय आहे दिलेल्या सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनचं सोल्युशन आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आर, ज्या ठिकाणी इंटरसेक्शन झालेलं त्या पॉइंटची कोऑर्डिनेट्स कोण आहेत 1, x = 1 आणि y = 2.5. That's why x = 1, y = 2.5 is the required solution of given simultaneous linear equation. या व्हिडिओमध्ये आपण डिटर्मिनंट स्टडी करणार आहोत. तर डिटर्मिनंट म्हणजे काय, 2 व्हर्टिकल लाईन मध्ये 2 रोज आणि 2 कॉलमद्वारे 4 नंबर आपण रिप्रेझेंट करतो आणि या सर्व रिप्रेझेंटेशनला आपण डिटर्मिनंट असं म्हणतो. 2 व्हर्टिकल लाईन मध्ये 2 रोज घ्यायच्या, 2 कॉलम घ्यायचे आहेत आणि ज्यामध्ये 4 नंबर्स या ठिकाणी रिप्रेझेंट करतात ABCD. हे जे काय रिप्रेझेंटेशन आहे या रिप्रेझेंटेशनला आपण डिटर्मिनंट असं म्हणतो. हा जो काय डिटर्मिनंट आहे हा डिटर्मिनंट आपल्याला काय रिप्रेझेंट करतो, हा एक नंबर रिप्रेझेंट करतो. मग तो नंबर आपण कशा प्रकारे फाइंड आउट करू शकतो, AD यांचं मल्टिप्लिकेशन करून त्या मल्टिप्लिकेशन मधून B आणि C हे क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण जे सबस्ट्रॅक्ट करतो, ते सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला की न्यू नंबर भेटेल. तो न्यू नंबर म्हणजे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू. आपल्याला तशा प्रकारे क्वेश्चन विचारतात, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट म्हणजे काय AD - BC. डिटर्मिनंट रिप्रेझेंट अ नंबर विच इज AD - BC. तर डिटर्मिनंटसाठी आपण सिम्बॉल ही यूज करू शकतो. त्यासाठी ट्रायंगल सारखा हा सिम्बॉल जो आहे तो सिम्बॉल म्हणजे डिटर्मिनंटचा सिम्बॉल आणि त्याला डेल्टा असं म्हणतात. त्याच्यामध्ये 2 रोज असतात, 2 कॉलम असतात, 2 रोज असतात, 2 कॉलम असतात. नेहमी 2 रोज आणि 2 कॉलम असतात. ह्या व्हॅल्यूज 2 रोज आणि 2 कॉलम हे चेंज होऊ शकत नाही, 3 किंवा 4 होऊ शकत नाही. दॅट्स वाय डिटर्मिनंटची डिग्री ही नेहमी काय असते 2 असते किंवा याला आपण सेकंड ऑर्डर असं म्हणतो. डिटर्मिनंट इज अ सेकंड ऑर्डर. त्याची नेहमी ऑर्डर काय असते सेकंड असते. डिग्री ऑफ डेल्टा म्हणजे काय डिटर्मिनंट इज ऑलवेज 2. युजली रिप्रेझेंटेड विथ कॅपिटल लेटर्स ABCD.
जनरली आपण त्याला कॅपिटल लेटरद्वारे पण दाखवतो. डेल्टा हा त्याचा सिम्बॉल आहे, तरी पण आपण त्याला कॅपिटल लेटर ही यूज करू शकतो. ABCD अशा प्रकारे कॅपिटल लेटर्स यूज करू शकतो. त्यातली काय आपण एक्झाम्पल स्टडी करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे फाइंड व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. फर्स्ट एक्झाम्पल, या ठिकाणी कॅपिटल A न आपल्याला हा डिटर्मिनंट दिलेला आहे. ह्या डिटर्मिनंटमध्ये टू व्हर्टिकल लाईनमध्ये आपल्याला 4 नंबर्स काय दिलेले आहेत, 5, 3, 7, 9. यांना आपण एलिमेंट म्हणू शकतो. या ठिकाणी याची आपल्याला जर व्हॅल्यू फाइंड आउट करायचं असेल तर मग मी काय सांगितलं होतं, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन, यांच्यामधली सबस्ट्रॅक्शन. ह्या ठिकाणी 5 × 9 यांचं मल्टिप्लिकेशन आणि 3 × 7, 3 × 7 हे मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा आपल्याला करावं लागेल आणि त्यांची आपल्याला नंतर काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्शन. तर 9 × 5 45, 3 × 7 21 आणि 45 - 21 आन्सर किती येतं, 24 सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर. आणि ही जी काय 24 ही व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू म्हणजे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 24 इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट A. सेकंड एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पलमध्ये आपल्याला डिटर्मिनंट B न दर्शवलेला आहे. यामध्ये फर्स्ट एलिमेंट आहे 2 √3, सेकंड 9, त्यानंतर 2 पुन्हा 3 √3 अशा आपल्याला 4 नंबर दिलेले आहेत किंवा एलिमेंट्स दिलेले आहेत. या ठिकाणी पहिल्यांदा यांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यावं लागेल फर्स्ट ब्रॅकेटमध्ये, सेकंड ब्रॅकेटमध्ये 9 × 2 घ्यावं लागेल. ह्या ठिकाणी हे मल्टिप्लिकेशन करत असताना पहिल्यांदा आपण 2 आणि 3 यांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. 2 × 3 आन्सर काय येणार आहे 6 आणि √3 × √3 सेम नंबर मल्टिप्लाय जर 2 टाइम्स असेल त्याला आपण स्क्वेअर म्हणतो. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 3 × 3 9 किंवा स्क्वेअर रूट ऑफ 3 काय येणार आहे 3. स्क्वेअर रूट ऑफ 9 म्हणजे काय, स्क्वेअर रूट ऑफ 3 × स्क्वेअर ऑफ 3 म्हणजेच काय, √3चं स्क्वेअर काय येईल 3 येईल. मग हा 6 × हा 3 आन्सर किती येईल 18. 9 × 2 18, हा 18, हा 18 सबस्ट्रॅक्शन आन्सर काय येईल 0. 0 इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट B. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्याची नेक्स्ट मेथड आहे डिटर्मिनंट मेथड. त्यालाच आपण क्रॅमर्स रूल असंही म्हणतो. तर या रूलमध्ये आपल्याला 3 स्टेप्स फॉलो करायचे असतात. या 3 स्टेपद्वारे आपण x आणि y च्या व्हॅल्यूज इझिली फाइंड आउट करू शकतो. त्यातली फर्स्ट स्टेप आहे राईट गिवन इक्वेशन्स इन द फॉर्म ax + by = c. म्हणजे काय, दिलेलं आपल्याला जे काय सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स आहेत ती शक्यतो तुम्हाला x, y आणि कॉन्स्टंट टर्म या तिन्ही पण टर्म्स तुम्हाला लेफ्ट साईडच्या स्वरूपात दिलेले असतील. ही 2 इक्वेशन, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म. ही जी काय थर्ड टर्म आहे कॉन्स्टंट टर्म, ती आपल्याला फर्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे, राईटला शिफ्ट करायची आहे. एक्स टर्म, वाय टर्म आणि कॉन्स्टंट टर्म आपल्याला कुठं पाहिजे, राईटला पाहिजे. समजा इकडं -c1 -c2 असे असतील, त्या साईडला गेल्यानंतर ते काय होतील, प्लस होतील. मायनस असेल तर प्लस होईल, इकडे प्लस असेल तिकडे गेल्यानंतर काय होईल, मायनस होईल. ही आपली काय आहे फर्स्ट स्टेप. आणि त्याचबरोबर एक ट्रिकसाठी आपल्याला या ठिकाणी नंबर्स पण लिहायचे आहेत. फर्स्ट टर्मच्या वरती तर 1 लिहायचा आहे, सेकंड टर्मच्या वरती तर 2 लिहायचा आहे आणि थर्ड टर्म या साईडला वरती तर काय लिहायचं आहे 3 लिहायचं आहे. ते आपल्याला ही ट्रिक सेकंड स्टेपमध्ये वापरायची आहे. सेकंड स्टेपमध्ये आपल्याला काय सांगितलं बघा, फाइंड व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट d dx dy. 3 डिटर्मिनंटचे आपल्याला व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत. हे डिटर्मिनंट तयार कसे करायचे ते आपल्याला स्टडी करून घ्यायचे. तर d dx dy साठी ट्रिक काय बघा, d हा जर डिटर्मिनंट जर तुम्हाला तयार करायचा असेल तर तुम्हाला कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2 म्हणजे 12, 32, 13, d म्हणजे 1, 2 म्हणजे 12, dx म्हणजे 32 आणि dy म्हणजे 13. तर 12 म्हणजे काय, कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2, कॉलम नंबर 1 चे एलिमेंट, कॉलम नंबर 2 चे कोएफिशिएंट. या ठिकाणी फक्त आपण नंबर विचारत घेणार आहे. तर 1 मधले x चे कोएफिशिएंट कोण आहेत, a1 a2. तर d साठी हा 1, हा 2, 2 म्हणजे कोण, b1 b2, b1 b2. पण dx जर आपला काढायचा असेल तर इथं नंबर काढलेला आहे मी 32 म्हणजे काय 3 आणि नंतर 2. मग 3 चे कोएफिशिएंट कोण आहेत, 3 मधले नंबर्स c1 c2 आणि 2 मधले b1 b2, b1 b2. आणि dy साठी आपण काय म्हणलेलं आहे 1 3 म्हणजे 13, a1 a2 आणि c1 c2, a1 a2 c1 c2. अशा प्रकारे आपण 3 डिटर्मिनंट तयार करू शकतो. अजून एक जर तुम्हाला ट्रिक पाहिजे असेल तर ह्या ठिकाणी d आहे, फक्त कोण आहे, d आहे. याच्यावर ना x, जसं इथं x आणि y आहे तसं इथं ना x आहे ना y आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला x आणि y दोन्हीचेही कोएफिशिएंट घ्यायचे आहेत. जर कोण x पण नसेल y पण असेल दोन्ही पण घेऊ शकतो आपण, a1 a2 b1 b2, x चे कोएफिशिएंट y चे कोएफिशिएंट. ह्या ठिकाणी मात्र कोण आहे, x आहे.
ज्या ठिकाणी आपण एक्सचे कोएफिशियंट घेतले होते त्या ठिकाणी आपण काय घेऊ शकतोय, कॉन्स्टंट घ्यायचे आहेत. कोण घ्यायचे आहेत, कॉन्स्टंट. बीचे कोएफिशियंट मात्र आहे असे, बीचे मात्र आहे असे. आणि डीवाय साठी वायच्या ठिकाणी आता कोण घेणार आहे आपण, कॉन्स्टंट. एक्स मात्र आता ह्या ठिकाणी आहे असा A1 A2 आणि वायच्या ठिकाणी कॉन्स्टंट C1 C2. अशा 2 ट्रिक आहेत, तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही यूज करू शकताय. तर अशा प्रकारे आपण डी मॅट्रिक्स, डेक्स मॅट्रिक्स, डी डिटर्मिनंट डी, डिटर्मिनंट DX, डिटर्मिनंट DY असे 3 डिटर्मिनंट तयार करू शकतोय. आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत. आणि याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट केल्यानंतर मग आपण लास्ट स्टेपमध्ये एक्स आणि वाय फाइंड आउट करू शकतो. मग एक्स काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, dx ची व्हॅल्यू अपॉन डी ची व्हॅल्यू, आणि वाय साठी फॉर्म्युला काय आहे, dy ची व्हॅल्यू अपॉन डी ची व्हॅल्यू. म्हणजे dx, एक्स साठी dx आणि वाय साठी dy. तर अशा प्रकारे आपण एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करून गिवन सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट करू शकतो. क्रॅमर्स रूल एक्झाम्पल सेकंड. फर्स्ट इक्वेशन काय दिले, 2x + 3y = 2, x - y/2 = 1/2. तर अशा प्रकारे 2 सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत आणि क्रॅमर्स रूल नुसार आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर या ठिकाणी फर्स्ट इक्वेशन मध्ये काय प्रॉब्लेम नाही, एक्स पर्यंत आहे, नंतर वाय हे कॉन्स्टंट, त्या साईडला हे इक्वेशन ॲज इट इज मी घेतलेलं आहे, इक्वेशन 1. पण सेकंड इक्वेशन पण आहे, एक्स आहे सुरुवातीला, नंतर वाय आहे, त्या साईडला कॉन्स्टंट आहे. पण हे जे काय नंबर्स आहेत, वायचा जो कोएफिशियंट आहे 1/2 आणि कॉन्स्टंट 1/2 हे मला चेंज करून घ्यायचे आहेत. कारण हे कॅल्क्युलेशन नंतर किचकट होईल, त्यापेक्षा आपण काय करूया, 2 ने डिवाइड करूया. ह्या इक्वेशनला आपण दोन्ही साईडला, लेफ्ट साईडला, राईट साईडला 2 ने डिवाइड करूया, मल्टिप्लाय करूया. 2 ने आपण काय करणार आहे, मल्टिप्लाय करणार आहे. 2 ने समजा आपण ह्या ठिकाणी x ला मल्टिप्लाय केलं तर 2 × x काय होईल, 2x, 2 × x 2x. आणि ह्या ठिकाणी y ला ही फर्स्ट टर्म झाली, सेकंड टर्मला आपण 2 ने मल्टिप्लाय करायला लागेल. ह्या ठिकाणी 2 ने जर मी मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 2 ला 2 कॅन्सल होईल, शिल्लक कोण राहील, -y. 2 ला 2 कॅन्सल, शिल्लक कोण राहिला, -y. तसंच या ठिकाणी पण 2 ने आपण मल्टिप्लाय करणार आहे, 2 ला 2 कॅन्सल, आन्सर काय 1. तर अशा प्रकारे आपण सेकंड इक्वेशन मॉडिफाय केलेलं आहे, 2x - y = 1, इक्वेशन सेकंड. त्यानंतर नंबरिंग केलेलं आहे 1 2 3, कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2, कॉलम नंबर 3. स्टेप 1 कम्प्लीट. स्टेप 2 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, डी काढायचं आहे. dx आणि dy. डी साठी 12, dx साठी 32 आणि dy साठी 13. 12 32 13, 12 32 13 हे पाठच करून ठेवा. तर आता 12 म्हणजे काय, कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2, 2 2 3 या ठिकाणी कोएफिशियंट आहे, कोण आहे, 1 आहे. कोण आहे, 1 आहे, तर -1. 2 2 3 -1 फर्स्ट डिटर्मिनंट. सेकंड 32 2 1 आणि 3 -1, 3 -1. त्यानंतर 13 2 2 2 1, 2 2 2 1. तर अशा प्रकारे आपले डिटर्मिनंट तयार झालेले आहेत, त्यांची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट लागतील. 2 × -1 2 × -1, 3 × 2 3 × 2, 2 × 1 2 -1 minus as it is, 3 × 2 6 -2 -6 -8. D complete. 2 × -1 2 × -1, 3 × 1 3 × 1, 2 × -1 -2, 3 × 1 3 आणि हे मायनस -2 -3 -5. dx complete. त्यानंतर 2 × 1 फर्स्ट ब्रॅकेट, 2 × 2 सेकंड ब्रॅकेट, 2 × 1 2, 2 × 2 4, 4 - 2 मोठा नंबर कोण आहे, 4. 4 मधून 2 कमी झालेत, राहिले किती, 2. मोठ्या संख्येचिन्ह वजा dy कम्प्लीट. तर अशा प्रकारे आपण dx dy कम्प्लीट केलेले आहेत. स्टेप 3 बाय क्रॅमर्स रूल आपल्याला x काढायचं आणि y काढायचं आहे. x म्हणजे काय, dx अपॉन d, y म्हणजे काय, dy अपॉन d. दोघांच्या छेदात d असतो. x पाय असेल तर dx, y पाय असेल तर dy. या ठिकाणी dx ची किंमत आपण माशी किती काढली होती, -5, d ची -8, d ची -8 आणि dy ची काय भेटली आता, -2. तर या ठिकाणी मायनसला मायनस कॅन्सल होईल, पण हे काय नंबर सॉल्व्ह होणार नाही, सिम्प्लिफिकेशन काय होणार नाही. x = 5/8, फक्त मायनसला मायनस कॅन्सल. तसं या ठिकाणी मायनसला मायनस कॅन्सल पाहिल्यानंतर 2 1चा आणि 2 4चा किती येणार आहे, 8. y = 1/4. दिस इज अवर रिक्वायर्ड आन्सर ऑफ गिवन सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. Equations reducible to a pair of linear equations in 2 variables. आपल्याला क्वेश्चन मध्ये, एक्झाम्पल मध्ये जी काही दिलेली 2 इक्वेशन्स असतील
समजा ती नॉन लिनियर इक्वेशन असतील आणि आपल्याला त्याचं जर सोल्युशन फाइंड आउट करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला ती जी दिलेली इक्वेशन्स आहेत नॉन लिनियर इक्वेशन ती कन्वर्ट करावं लागतील कशामध्ये, लिनियर इक्वेशन्समध्ये. आणि ही जी काही कन्वर्ट केलेली लिनियर इक्वेशन्स आहेत त्यांचं आपण सोल्युशन आपल्याला माहिती असणाऱ्या ज्या 5 मेथड्स आहेत त्या मेथडपैकी कोणतीही एक मेथड वापरून आपण त्याचं सोल्युशन म्हणजेच काय एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. मग कशा प्रकारे आपण रिड्यूस करू शकतो आणि सोल्युशन काढू शकतो ते आपण एक्झाम्पल फर्स्टद्वारे या ठिकाणी समजून घेणार आहोत. एक्झाम्पल फर्स्ट, 2/x - 3/y = 15, 8/x + 5/y = 77. तर या ठिकाणी हे जे इक्वेशन्स आपल्याला दोन दिलेले आहेत ही दोन इक्वेशन नॉन लिनियर आहेत. त्यामुळे आपल्याला यांना पहिल्यांदा लिनियरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. ह्या ठिकाणी जर दोन इक्वेशन आपण जर ऑब्झर्व केलीत नेहमीच त्यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन असणार आहे, काहीतरी कोरिलेशन असणार आहे. या ठिकाणी जर आपण रिलेशन बघितलं तर मी त्याचा कोएफिशियंट हा जो आहे तो मी साईडला घेतलेला आहे आणि 1/x तसंच -3 1/y = 15 फक्त लिहिण्याची अशी पद्धत बदललेली आहे. हे इक्वेशन फर्स्ट. तसंच इक्वेशन सेकंडसाठी मी करणार आहे 8 साईडला घेतलेला आहे 1/x + 5 1/y = 77 इक्वेशन सेकंड. आता ही दोन इक्वेशन आपल्याला कम्पेअर करायचे यांच्यामध्ये काय रिलेशन आहे का ते आपल्याला चेक करायचं आहे. जर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 जर बघितला तर ह्या ठिकाणी हा जो काही व्हेरिएबल आहे हा व्हेरिएबल कसा आहे 1/x आहे आणि इक्वेशन सेकंडमध्ये पण तेच आहे 1/x सेम आहे. तसंच इक्वेशन 1 आणि 2 चा y हा व्हेरिएबल कसा आहे 1/y च्या स्वरूपात आहे. या टर्म मध्ये कोण आहे 1/y, या ठिकाणी पण कोण आहे 1/y. या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला रिलेशन समजलेलं आहे. हे जे काही 1/x आहेत यांना आपण रिप्लेस करू शकतो अनदर व्हेरिएबल, न्यू व्हेरिएबल दॅट इज m. 1/x म्हणजे मी या ठिकाणी काय करणार आहे रिप्लेस m आणि 1/y = आपण काय घेणार आहे n. याला आपण रिप्लेस करणार आहे कशानं n. ज्या ठिकाणी 1/x ज्या ठिकाणी 1/x त्या ठिकाणी m आणि ज्या ठिकाणी 1/y त्या ठिकाणी n. आता जर आपण ही न्यू इक्वेशन जर ऑब्झर्व केली ह्या इक्वेशनला आपण इक्वेशन 3 इक्वेशन 4 म्हणूया. ही जी काही न्यू इक्वेशन्स आहेत ही आपली लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहेत, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स आहेत आणि इक्वेशनची पेअर आहे या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी आता आपण ही सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स आपल्याला माहिती असणाऱ्या ज्या 5 मेथड्स आहेत त्यापैकी कोणतीही एक मेथड वापरून आपण सॉल्व्ह करू शकतो. पण ग्राफिकल मेथड शक्यतो आपण यूज करणार नाही, त्यासाठी आपल्याला ग्राफ लागेल. मग उरलेल्या ज्या मेथड्स आहेत त्यापैकी कोणतीही मेथड तुम्ही त्यानंतर आपली जी कोएफिशियंट इंटरचेंजची मेथड होती ती पण आपण या ठिकाणी यूज करू शकत नाही कारण कोएफिशियंट या ठिकाणी इंटरचेंज नाहीत. उरलेल्या ज्या 3 मेथड आहेत इलिमिनेशन मेथड, सबस्टिट्यूशन मेथड आणि लास्ट आपण क्रॅमर्स रूल, त्यापैकी कोणतीही एक मेथड जी तुम्हाला आवडेल जी तुम्हाला सोपी वाटते ते तुम्ही यूज करून इथून पुढे सॉल्व्ह करू शकता. ह्या ठिकाणी मी इलिमिनेशन मेथड वापरलेली आहे कारण ह्या ठिकाणी सेकंड इक्वेशनमध्ये m चा कोएफिशियंट 8 आहे 8m आणि ह्या ठिकाणी कोण आहे 2m. मग 2 ला जर मी 4 न या ठिकाणी मल्टिप्लाय केलं तर 4 × 2 8 होईल म्हणजे ह्या ठिकाणचा 8m ह्या ठिकाणचा 8m सेम होईल. त्यामुळे ह्या ठिकाणी मी इक्वेशन 3 ला मल्टिप्लाय करणार आहे, मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 बाय 4. त्यामुळे 4 × 2 काय होईल 8 होईल, 4 × 3 काय होईल 12 होईल, 4 × 15 किती होईल 60. हे आपलं इक्वेशन न्यू तयार झालेलं आहे इक्वेशन 5. तर हे इक्वेशन 5 मी सबस्ट्रॅक्ट करणार आहे इक्वेशन 4 मधून. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 5 फ्रॉम इक्वेशन 4. सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर 8m ला 8m कॅन्सल होऊन जाईल, मायनस ऑफ मायनस या ठिकाणी प्लस होऊन जाईल. 5 + 12 किती होईल 70n आणि 77 मधून 60 कट झालेत उरले किती 17. 17 कॅन्सल n = किती येणार आहे 1. ही n ची व्हॅल्यू आपण पुट करूया इक्वेशन 3 मध्ये. इक्वेशन 3 जर आपण बघितलं ह्या ठिकाणी n च्या ठिकाणी काय येणार आहे 1 येणार आहे. n ची व्हॅल्यू 1. हा 3 × 1 काय होईल 3 होईल, मायनस आहे तिकडे गेल्यानंतर प्लस होईल 15 आणि हा इकडून आलेला +3 किती होईल 18. हा 2m ॲज इट इज अपॉन 2 18/2 आन्सर येईल m = 9. पण आपण आता व्हॅल्यू कोणाचे काढल्या n च्या आणि m च्या. आपल्याला क्वेश्चन काय विचारला होता सॉल्व दीज इक्वेशन्स म्हणजे काय फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y. या ठिकाणी आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काढायचे आहेत. ज्या ठिकाणी मी 1/x ठिकाणी m म्हणलो होतो आणि 1/y ठिकाणी n म्हणलो होतो ते आहे असं घेऊया. आपला m म्हणजे कोण आहे 1/x, n म्हणजे कोण आहे 1/y.
1 अपॉन एक्स इक्वल टू यम म्हणजे किती 9. हा 9 पुन्हा इकडे आला, हा एक्स तिकडे गेला, छेदातून तिकडे गेल्यानंतर अंशात, हा अंशात इकडे आल्यानंतर छेदात. तर 1 अपॉन 9 इज इक्वल टू एक्स म्हणजेच एक्स इक्वल टू 1 अपॉन 9. 1 अपॉन वाय, वायची किंमत किती आहे 1 अपॉन वाय इज इक्वल टू यन, यन किती आहे यन 1 आहे. 1 अपॉन 1 वाय तिकडे गेला न्युमरेटरमध्ये, 1 अपॉन 1 म्हणजेच 1 आणि दिस इज आवर रिक्वायर्ड आन्सर म्हणजेच काय व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. एक्झाम्पल सेकंड, ह्या ठिकाणी आपल्याला 2 नॉन लिनियर इक्वेशन्स दिलेले आहेत आणि हे आपल्याला नॉन लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करून एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. पण ही नॉन लिनियर इक्वेशन्स असल्यामुळे सुरुवातीला आपल्याला ही नॉन लिनियर इक्वेशन्स लिनियरमध्ये कन्वर्ट करावे लागतील. मग त्यानंतर आपल्याला माहिती असलेल्या मेथडनुसार आपण एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. इक्वेशन 1 आपल्याला काय दिले बघा, ह्या ठिकाणी आपण 10 साईडला करूया, अरेंजमेंट थोडीशी बदलूया आपण. 1 अपॉन एक्स प्लस वाय प्लस 2 1 अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4, हे आपलं इक्वेशन फर्स्ट. सेम अशाच प्रकारे आपण चेंजेस इक्वेशन 2 मध्ये पण करूया. 15 1 अपॉन एक्स प्लस वाय मायनस 5 मायनस 5 1 अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू -2, इक्वेशन सेकंड. आता जर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आपण जर कम्पेअर केलीत तर आपल्याला यांच्यामध्ये रिलेशन दिसून येईल की फर्स्ट टर्म मध्ये 1 अपॉन एक्स प्लस वाय आहे, तसंच इक्वेशन सेकंड मध्येही 1 अपॉन एक्स प्लस वाय आहे. याला आपण रिप्लेस करू शकतो बाय यम. तसंच आपण सेकंड टर्म जर बघितलं तर सेकंड टर्म मध्ये तो कोण आहे 1 अपॉन एक्स मायनस वाय, या ठिकाणी पण कोण आहे 1 अपॉन एक्स मायनस वाय. तर दोन्हीच्या ठिकाणची ही एक्स मायनस 1 अपॉन एक्स मायनस वाय आपण रिप्लेस करू शकतो बाय न्यू व्हेरिएबल यन. या ठिकाणी आपण न्यू व्हेरिएबल कोण घेतला होता यम, या ठिकाणी यन. मग आपल्याला नवीन इक्वेशन काय भेटतील, हा 10 यम प्लस 2 या ठिकाणी यन इज इक्वल टू 4, इक्वेशन 3. 15 ह्या ठिकाणी यम मायनस 5 ह्या ठिकाणी यन, या ठिकाणी -2 ॲज इट इज, इक्वेशन 4. तर अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 ही सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल भेटलेत. व्हेरिएबल कोण आहेत, न्यू व्हेरिएबल यम आणि यन. आणि ही 2 सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स आपल्याला माहिती असणाऱ्या इलिमिनेशन, सबस्टिट्यूशन किंवा क्रॅमर्स रूल या 3 मेथडपैकी कोणत्याही मेथडनं आपण ह्याचं सोल्युशन फाइंड आउट करू शकतो. म्हणजे यम आणि यनच्या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करू शकतो. लास्ट एक्झाम्पलमध्ये आपण इलिमिनेशन मेथड वापरली होती, पण ह्या एक्झाम्पलमध्ये आपण क्रॅमर्स रूल वापरूया. मग त्यासाठी आपल्याला नंबरिंग करणं गरजेचं आहे 1 2 3 आणि त्यानंतर आपल्याला डी या ठिकाणी व्हेरिएबल कोण आहे यम, dx म्हणायचं नाही आणि त्यानंतर dn. काही मुलांची मिस्टेक होते, ॲज इट इज सवय झालेली असते dx dy. मग ह्या ठिकाणी आपण व्हेरिएबल कोण घेतलेत, यम आणि यन घेतलेत, त्यामुळे dm dn. आपल्याला जर डी पाहिजे असेल तर 12, dm पाहिजे असेल तर 32 आणि dn पाहिजे असेल तर 13. तर अशानुसार आपण हे डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू, ह्या डिटर्मिनंटचे एलिमेंट्स घेऊ शकतो. मग 12 म्हणजे काय, कॉलम नंबर 1 कॉलम नंबर 2 मधले कोएफिशियंट 10 15 2 5 -5. त्यानंतर 32 म्हणजे 4 -2 पहिल्यांदा, नंतर 2 -5. त्यानंतर dn साठी आपल्याला काय 13 घ्यायचा आहे, म्हणजे 10 15 आणि 4 -2. तर अशा प्रकारे आपण डिटर्मिनंट तयार करून घेतले आहेत. आता आपल्याला या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूज काढाव्या लागतील. 10 × 5 मायनस असल्यामुळं -50, 15 × 2 30, फॉर्म्युला मधलं मायनस, -50 -30 आन्सर काय येणार आहे -80. 5 × 4 20 आणि हा मायनस, 2 × 2 4 पण -4 आणि फॉर्म्युला मधला मायनस, हा मायनस प्लस होऊन जाईल, म्हणजे +4 होईल. आणि या ठिकाणी -20 डिफरंट साईन सबस्ट्रॅक्शन करायला लागेल, बिगर नंबरमध्ये स्मॉलर नंबर सबस्ट्रॅक्ट होईल. 20 - 4 आन्सर येईल 16 आणि बिगर नंबरचं साईन काय आहे मायनस, त्यामुळे इथं आन्सर काय येईल -16. 10 × 2 -20 मायनस असल्यामुळं 15 × 4 60 -20 -60 आन्सर येईल -80. तर अशा प्रकारे आपल्याला dnच्या व्हॅल्यू भेटलेल्या आहेत बाय क्रॅमर्स रूल. यम इज इक्वल टू, इथं यम एक्स आणि वाय म्हणायचं नाही, कारण व्हेरिएबल कोण आहेत यम आणि यन. त्यामुळं यम इज इक्वल टू dm अपॉन डी, यन इक्वल टू dn अपॉन डी. dm किती आहे -16, डी आहे -80, dn आहे -80, डी आहे -80. मायनसला मायनस कॅन्सल, 16 1 चा 16 5 चा 80, त्यामुळे यम इक्वल टू 1/5 आणि n इक्वल टू 18 ला 18 कॅन्सल, मायनसला मायनस कॅन्सल,
n इक्वल टू 1. तर ह्या ठिकाणी आपल्याला न्यू व्हेरिएबल्स आपण जे काही नवीन घेतले होते m इक्वल टू 1/5 n इक्वल टू 1 अशा त्यांच्या व्हॅल्यूज भेटलेल्या आहेत. पण आपल्याला तीन काढायला काय सांगितलं होतं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स वाय. सॉल्व दिस इक्वेशन म्हणजे काय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ वाय. मग त्यासाठी आपल्याला आपण m म्हणजे काय म्हटलं होतं ह्या ठिकाणी, m म्हणजे आपण 1/x + y म्हटलं होतं आणि n म्हणजे आपण काय घेतलं होतं 1/x - y च्या ठिकाणी आपण n घेतलं होतं. मग ह्या ठिकाणी m ची व्हॅल्यू आपण काय काढली 1/5, n ची व्हॅल्यू काय काढली 1 काढली. आता ह्या ठिकाणी आपण अजून दोन इक्वेशन तयार करू शकतोय. हा x + y समजा इकडे आला तर अंशात येईल आणि हा 5 आला तर इकडे अंशात येईल. म्हणजे x + y 5 = x + y म्हणजे काय x + y = 5. किंवा हे इकडे उलट करा, हे पण इकडे उलट करा, त्याचा अर्थ तेच होईल x + y = 5 इक्वेशन 5. हा x - y तिकडे गेला 1 ला मल्टिप्लाय झाला, काय फरक पडतो का, नाही फरक पडत. म्हणजे 1 = x - y म्हणजेच काय x - y = 1 इक्वेशन नंबर 6. तर अशा प्रकारे आपल्याला आता नवीन अजून 2 सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इन व्हेरिएबल x आणि y भेटलेले आहेत. आणि ही दोन इक्वेशन आपण माहिती असलेल्या ज्या मेथड्स आहेत तरी कोणतीही मेथड वापरून ही इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो आणि x आणि y च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. ह्या ठिकाणी जर आपण चेक केलं तर x चा कोएफिशियंट 1 1 आहे, y चा +1 -1 आहे. त्यामुळे जर आपण या दोन इक्वेशनची ॲडिशन केली तर y ला y निघून जाईल, आपल्याला x भेटेल. त्यामुळे ॲडिंग इक्वेशन 5 आणि 6 दोन्हीची ॲडिशन केली, x + x 2x झाला, प्लस y ला -y कॅन्सल झाला, 5 + 1 6 2x = 6 म्हणजे x = 6/2 x = 3. फर्स्ट व्हेरिएबल जो आपल्याला ॲक्च्युअली पाहिजे होता तो भेटलेला आहे. तर ह्या ठिकाणी x मधली इक्वेशन ही 5 आणि 6 ही 2 आणि इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आपल्याला ऑप्शन किती आहेत 4. पण ह्यापैकी इझी इक्वेशन कुठले आहेत 5 आणि 6, त्यापैकी पुन्हा इझी कुठला आहे 5. मी x = 3 ही व्हॅल्यू पुट करत आहे कशामध्ये इक्वेशन 5. x + y = 5. x = आपल्याला 3 पुट करायचा आहे, x च्या ठिकाणी 3 आला, माहिती आहे ना आपल्याला. हा 3 तिकडे गेला काय होईल -3. 5 ऑलरेडी प्रेझेंट आहे, तिकडून हा इकडे आला -3 झाला, -3 5 - 3 आन्सर आलं 2 म्हणजे y = 2. म्हणजे फायनल आपलं आन्सर ऍक्च्युअली जे पाहिजे होतं ते काय आहे x = 3 आणि y = 2 इज द रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स. एक्झाम्पल 3. 2 नॉन लिनियर इक्वेशन आपल्याला ह्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यांना सॉल्व्ह करून आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग त्यासाठी पर्यंत आपल्याला ही नॉन लिनियर इक्वेशन्स लिनियरमध्ये कन्वर्ट करायला लागतील आणि त्यानंतर आपल्याला माहिती असणाऱ्या मेथडद्वारे आपण त्यांचं सोल्युशन फाइंड आउट करू शकतो. सुरुवातीला आपण या ठिकाणी 1/3x + y या ठिकाणी काय आहे 1/3x + y दोन्ही पण इक्वेशन कडे फर्स्ट टर्म कडे कोण आहे 1/3x + y फर्स्ट टर्म कडे आहे. त्यामुळे या 1/3x + y ला आपण रिप्लेस करू शकतोय न्यू व्हेरिएबल, याला आपण काय अजून करू शकतोय m. 1/3x - y आणि या ठिकाणी पण काय आहे 1/3x - y याला आपण रिप्लेसमेंट करूया कशानं न्यू व्हेरिएबल n. मग आपले इक्वेशन्स कशी तयार होतील, ह्या ठिकाणी कंप्लीट आपण रिप्लेस केलेलं आहे त्यामुळे ह्या ठिकाणी m येणार आहे, ह्या ठिकाणी n येणार आहे, मध्ये साइन प्लस आहे m + n = 3/4 इक्वेशन 1. ह्या ठिकाणी फक्त आपण 1/3x + y ह्याला रिप्लेसमेंट केलेलं आहे कशानं m न, त्यामुळे /2 शिल्लक आहे 1/2 m मध्ये साइन मायनस आहे, ह्या ठिकाणी पण 1/2 1/3x - y याला आपण रिप्लेसमेंट कशाने केलेलं आहे n न, ह्या ठिकाणी n येणार आहे आणि त्या साइडला -1/8 ॲज इट इज इक्वेशन 2. आता इक्वेशन 1 इक्वेशन 2 आपली लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल तयार झालेली आहेत. पण फ्रॅक्शनच्या स्वरूपात जे आपले कोएफिशियंट्स आहेत त्यांना आपल्याला चेंज करायचं आहे. कॉन्स्टंट पण तशा स्वरूपातच आहेत. या ठिकाणी जर मी 4 न मल्टिप्लाय केलं इक्वेशन 1 ला तर हा 4 निघून जाईल, या ठिकाणी 4 येईल, या ठिकाणी 4 येईल, 4m 4n इथला 4 4 ला 4 कॅन्सल होईल 3 इक्वेशन 3. त्याचप्रमाणे आपण इक्वेशन 2 ला जर 8 न मल्टिप्लाय केलं, इक्वेशन 2 ला जर आपण 8 न मल्टिप्लाय केलं तर 8/2 आन्सर येईल 4, 8/2 आन्सर येईल 4 आणि या ठिकाणी 8/8 8 ला 8 कॅन्सल फक्त -1 शिल्लक राहील. त्यामुळे 4m - 4n = -1 इक्वेशन 4. ह्यात आपली सिम्प्लिफाय केलेली 2 लिनियर सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स तयार झालेले आहेत. आता इथून पुढे आपल्याला माहिती असणारे 3 मेथड्स एलिमिनेशन, सबस्टिट्यूशन आणि क्रॅमर्स रूल.
कुठलीही एक मेथड तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. या ठिकाणी मी इलिमिनेशन मेथड पुन्हा वापरत आहे, कारण इथं +4n आहे, -4n आहे. जर दोघांची जर मी ॲडिशन केली तर 4n ला 4n कॅन्सल होईल, आपल्याला mच्या स्वरूपात आन्सर भेटेल. ॲडिंग इक्वेशन 3 and 4. ॲडिशन केल्यानंतर 4m काय येईल 8m. 4n ला -4n कॅन्सल होईल, 0 राहील. 3 - 1 आन्सर येईल 2. 8m इज इक्वल टू म्हणजे m इक्वल टू 2/8. 2 1 चा 2 4 चा म्हणजे m इक्वल टू 1/4. या ठिकाणी आपल्याला m भेटलेला आहे. आता ही m ची व्हॅल्यू आपण पुट करू शकतो इक्वेशन 3 मध्ये. इक्वेशन 3 काय आहे 4m. m च्या ठिकाणी काय येणार आहे 1/4 प्लस 4n इज इक्वल टू 3. इक्वेशन 3 फक्त m च्या ठिकाणी कोण आला 1/4. 4 ला 4 कॅन्सल. 1 + 4n इज इक्वल टू 3. 1 + 4n इज इक्वल टू 3. 1 त्या साईडला राईटला गेला, +7 तिकडे गेल्यानंतर काय आला -3 - 1 आन्सर काय येईल 2. 4n इज इक्वल टू म्हणजे n इक्वल टू 2/4. 2 1 चा 2 2 चा म्हणजे या ठिकाणी 1/2 हा आपला कोण आहे n. या ठिकाणी आपण m आणि n हे न्यू व्हेरिएबल्स फाइंड आउट केलेले आहेत, पण आपल्याला x आणि y शोधून काढायचे आहेत. मग त्यासाठी आपल्याला आपण m कशाला म्हणलो होतो आणि n कशाला म्हणलो होतो ते थोडंसं रिकॉल करायला लागेल. 1/3x + y इज इक्वल टू आपण काय म्हणलो होतो 1/3x + y याला आपण m म्हटलो होतो. मग m म्हणजे आपली व्हॅल्यू किती आहे 1/4 आणि 1/3x - y याला आपण काय म्हणलो होतो n म्हटलो होतो. म्हणजे n ची व्हॅल्यू काय येणार आहे 1/2. हा 3x + y त्या साईडला गेल्यानंतर न्यूमरेटर मध्ये जाईल आणि हा 4 इकडे आल्यानंतर इकडे न्यूमरेटर मध्ये येईल. म्हणजे 4 इज इक्वल टू 3x + y म्हणजेच काय 3x + y इज इक्वल टू इकडला हा 4. इक्वेशन न्यू 5. सेम अशाच प्रकारे हा 3x - y तिकडे शिफ्ट होईल न्यूमरेटर मध्ये. हा 2 इकडे आल्यानंतर न्यूमरेटर मध्ये शिफ्ट होईल. म्हणजे 3x - y इज इक्वल टू 2. 3x - y इज इक्वल टू इक्वेशन 6. शेत आपल्याला x आणि y मधली सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल भेटलेले आहेत. आता ही 2 इक्वेशन्स आपण आपल्याला माहिती असणाऱ्या मेथडनुसार सॉल्व्ह करून x आणि y च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. जर आपण 2 इक्वेशन ऑब्झर्व केली तर या ठिकाणी +y - y हे पुन्हा आपण इलिमिनेशन मेथड वापरून y ला इलिमिनेट करू शकतो, x ला फाइंड आउट करू शकतो. ॲडिंग इक्वेशन 5 and 6 ह्या दोन्हींची आपण ॲडिशन करूया. ॲडिशन केल्यानंतर काय होईल 3x 6x +y - y कॅन्सल. 4 + 2 6. 6x इज इक्वल टू 6 म्हणजे x इक्वल टू 6/6. x इक्वल टू 1. पहिला आपल्याला पाहिजे असणारा व्हेरिएबल भेटलेला आहे x इक्वल टू 1. तर ही व्हॅल्यू आपण ह्या 2 इक्वेशन पैकी कुठल्याही इक्वेशन मध्ये पुट करू शकतोय. या ठिकाणी इक्वेशन 5 मध्ये मी पुट करणार आहे 3x + y इज इक्वल टू 4. इक्वेशन 5. x च्या ठिकाणी काय येणार आहे 1 येणार आहे. x च्या ठिकाणी काय येणार आहे 1. 3 × 1 3. 3 त्या साईडला शिफ्ट झाला, राईटला गेल्यानंतर तो काय होईल -3 होईल. प्लसचा तिकडे नंतर -4 - 3 1. y इक्वल टू 1 म्हणजे आपल्याला पाहिजे असणारा व्हेरिएबल कोण x इक्वल टू 1 y इक्वल टू 1 इज द रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ गिव्हन इक्वेशन्स.